श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे शनिवार आणि हनुमान जयंतीसुद्धा आजच आहे. तर बघा, आपण प्रभू श्रीरामांचे जे दास आहेत, जे भक्त आहेत, तर ते सर्व परमभक्त म्हणजेच वायुपुत्र हनुमान तर एक महादेवाचाच अवतार मानला जातो. त्याचप्रमाणे पहा, आज चैत्र पौर्णिमासुद्धा आहे. म्हणजेच दख्खनचा राजा ज्योतिबा यांची मोठी यात्रा आजच्या दिवशी कोल्हापूर येथे साजरी केली जाते. तसेच करवीर निवासिनी आई अंबाबाईचा रथोत्सव, चैत्र नवरात्रीतला जो रथोत्सव असतो तोही आजच्याच दिवशी आहे. तर असा हा अमृत योग, सुवर्ण योग आलेला आहे. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच आपल्या आई अंबाबाईच्या या रथोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आई अंबाबाईची जी काही नगर प्रदक्षिणा आहे तर तिथे जाऊन आपण जगदंबेचा तो एक सुंदर असा सोहळा मन भरून आणि डोळे भरून अगदी सुंदर असा हा सोहळा पाहायला मिळेल आणि आई अंबाबाईचा आशीर्वादसुद्धा आपल्या सगळ्यांना मिळेल. तर 3.5 शक्तिपीठातील एक शक्तिपीठ मानलं गेलेलं आपलं कोल्हापूर आई अंबाबाईच्या सहवासात नक्कीच तुम्ही ह्या रथोत्सवाचा सोहळा पाहू शकता. नयनरम्य अगदी सोहळा असतो. अगदी रस्त्यांवर महाद्वार रोड असेल किंवा जी गुजरी आहे, जिथे सोन्या चांदीचे व्यापाऱ्यांचं दुकान आहे, तर तिथेसुद्धा अगदी सुंदर मनमोहक आणि सेवा म्हणून काढणारी जी रांगोळी आहे, तर ती फुलांची रांगोळी असेल, गालिचा असेल, इतकी सुंदर सुंदर रांगोळी, त्यानंतर देखावा, त्यानंतर सजावट केली जाते. अगदी सेवा ह्या अंबाबाईची जितकी जमेल तेवढे सगळेजण भरभरून करत असतात. तर नक्कीच तुम्ही ह्या नगर प्रदक्षिणेमध्ये आई अंबाबाईच्या रथोत्सवामध्ये सहभागी व्हा किंवा दर्शनाला जा आणि नयनरम्य सोहळा पाहण्यास विसरू नका. तसेच चैत्र नवरात्री आहे, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच ज्योतिबाच्या म्हणतो ना, कोल्हापूरपासून अगदी थोड्याच अंतरावर असलेल्या ज्योतिबा डोंगर येथे जाऊन तुम्ही ज्योतिबा महाराजांचा आशीर्वादसुद्धा घेऊ शकता. ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरच्या आपल्या जो ज्योतिबा आहे तर त्याचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक घालून तुम्ही गुलाल, खोबरं, दवणा वाहून नमस्कार करून आशीर्वाद घेऊ शकता. तर आज बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, तर सत्यनारायणची जे महिन्याला आपल्या प्रत्येक भगिनी किंवा प्रत्येक महिन्याला सत्यनारायणची पूजा जे घरच्या घरी करत असतात, तर त्यांनी पूजा कधी करायची, तर ती पूजासुद्धा आजच करायची आहे. आज संध्याकाळीसुद्धा आपल्याला ह्या सत्यनारायणची पूजा करायची आहे. तर यथासांग घरच्या घरी आपण ही सुंदर प्रकारे सत्यनारायणची पूजा करू शकतो. त्याचप्रमाणे घरामध्ये आपल्याला धूप जाळायचा आहे, दीप जाळायचा आहे आणि जर ज्यांना शक्य असेल त्यांनी लवंग आणि भीमसेनी कापूरसुद्धा अवश्य जाळायचं आहे. तर हे जाळत असताना घरातून प्रत्येक खोलीमधून आपल्याला हा धूप जाळायचा आहे आणि मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करून, ज्यामध्ये आपण दर पौर्णिमेची ज्या सेवा करतो त्या सेवा करायच्या आहेत, हळदीचं लेपन आलं, स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढायचं आहे किंवा तुमचं जर देव्हार घर असेल किंवा म्हणतो ना आपण जिथं जिथं आपल्या तिजोरी आहे अशा ठिकाणी तुम्ही कुंकवाचं स्वस्तिक काढून त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून त्याला तुपाचा दिवा ओवाळता आला तर नक्कीच ओवाळायचा आहे. त्याचप्रमाणे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा म्हणजे कुलदेवीच्या या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे. भगवान माता आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचीसुद्धा सेवा करायची आहे. कारण असं म्हटलं जातं की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी नक्कीच नांदत असते. कारण माता लक्ष्मी ही खूप चंचल असते, पण जेव्हा आपण माता लक्ष्मीबरोबर भगवान नारायणांची सुद्धा सेवा करत असतो तेव्हा तिथे नक्कीच लक्ष्मीनारायण नांदत असतात. तर घरामध्ये सुखसमृद्धी भरभराटी यावी यासाठी आपण सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी कुलधर्म करायचा आहे. जर ज्यांना शक्य आहे तर त्या घरातील कुलस्त्रीने किंवा कुलपुरुषानेसुद्धा जर कुलधर्म म्हणून पौर्णिमेचा उपवास करता आला तर नक्कीच तुम्ही हा उपवाससुद्धा करायचा आहे. आणि आज हनुमान जयंती असल्यामुळे दिवसभरात तुम्ही एकदा तरी जाऊन हनुमानाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांना रुईच्या पानांचा जो
जे हार बनवतात तो हार बनवून आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे. त्याच्यावर जय श्रीराम जर तुम्हाला लिहिता आलं चंदनाने किंवा विभूतीने तर तो लिहून तुम्ही तो अर्पण करू शकता. तर जवळपास नक्कीच हनुमान मंदिर असतं. कुठलंही असं गाव नाही किंवा कुठलंही असं शहर नाही की जिथे हनुमानाचं मंदिर नाही. अगदी प्रत्येक ठिकाणी हनुमाचं मंदिर असतंच. तर नक्कीच आपण जाऊन त्यांना बुंदीचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता. तर बुंदीचा नैवेद्य किंवा फुटाणे आणि गूळ याचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता. त्याचबरोबर केशर जर तुम्हाला अर्पण करता आलं तर ते सुद्धा आपल्याला भगवान हनुमानांना अर्पण करायचं आहे. तर ज्या ज्या सेवा ह्या आहेत, विष्णू सहस्त्रनाम असेल, तसेच ह्या ज्या भगवान विष्णूंच्या सेवासुद्धा असतील तर त्यासुद्धा आपल्याला कुलाचाराप्रमाणे करायच्या आहेत. तर नक्कीच आज तुम्ही ह्या जास्तीत जास्त सेवा यातील ज्या ज्या जमतील ते नक्कीच करायला हरकत नाही. आणि आज खरंच खूप सुवर्ण दिवस आहे. खूप मोठा सोहळा आपल्याला बघा आई अंबाबाईचा जो रथोत्सव आहे चैत्र नवरात्रीतला तो आहे. त्यानंतर ज्योतिबांची आज यात्रा आहे. चैत्र नवरात्रीची मोठी यात्रा असते. सासनकाठी येते. तिथे खूप मोठ्या प्रमाणात गुलाल आणि खोबऱ्याचं उधळण केले जाते आणि या मस्त भक्तिमय वातावरणामध्ये सुंदर असा हा सोहळा पार पडत असतो. त्याचबरोबर आज पौर्णिमा आहे. त्यानंतर हनुमान जयंती आहे. असे वेगवेगळे सुवर्ण दिन किंवा एक अमृत क्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर भरभरून सेवा करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला जर अन्नदान किंवा चांगल्या गोष्टी करता आल्या तर नक्कीच यातून तुम्ही करू शकता. उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्राण्यांना पक्ष्यांना पाणी द्यायचं, त्यांना चारा पाणी द्यायचं किंवा गरजूंना तुम्ही थंड पाणी देणे किंवा ह्या गोष्टी जिथं बऱ्याच ठिकाणी बघा पाणपोई असते, पाणपोईची सोय असते, तर तिथं नक्कीच तुम्ही पाणी वगैरे दान करता आलं तर नक्की ह्या गोष्टी करायला हरकत नाही. आणि चला तर मग झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी, आई अंबाबाईच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते. परत एकदा भेटू अशा सुंदर व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आई अंबाबाईचा उधो उधो, दख्खनचा राजा ज्योतिबा माझा, ज्योतिबाच्या नावानं चांग बलं, केदारनाथाच्या नावानं चांग बलं.